नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही कुठे चाललो आहे, कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच मी. तर आत्ता वाजले सकाळचे 11:30 पावणे 12 वाजले असतील आणि आम्ही निघालो. अगोदर गेलो आम्ही CNG भरण्यासाठी. गाडीमध्ये CNG वगैरे भरला आणि तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. तर आम्ही जातो आहे पुण्याला आयुषच्या पप्पाचं थोडंसं काम आहे. ऑफिसचं नाही, असं पर्सनलच काम होतं आणि आयुषलाही सुट्टी होती. त्यामुळं म्हटलं की त्यांचं कामही होईल आणि तेवढंच आयुषच्या मावशीला भेटणंही होईल. त्यामुळे 1 दिवसासाठी आम्ही जात होतो. तर मग जाताना आधी सुरुवातीला चहा घेतला, इथे मुलांना दूध वगैरे दिलं आणि मग दुपारची जेवणाची वेळ झाली होती आणि त्यामुळे जेवणासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. तर साधंच जेवण मागवलं होतं की दाल खिचडी मागवली होती बिट्टूसाठी आणि माझ्यासाठी. आणि आयुषचे पप्पा आणि आयुष खात होते दाल फ्राय आणि जिरा राईस. तर छान असं हॉटेल होतं, तिथे थांबलो होतो आम्ही आणि मग जेवण करून थोडा वेळ मुलांना तिथे खेळू दिलं. कारण इथून पुढं गेल्यानंतर मुलांना 2 तास गाडीमध्ये थांबायचं होतं आणि तिथे मग आयुषच्या पप्पांचं काम होतं. तर मी ते काम करणार होते, म्हणून मुलांना थोडा वेळ तिथे खेळू दिला आणि मी थोडा वेळ बसले आणि मग जेवणं वगैरे झाली होती. त्यामुळं मुलं छान असे शांत गाडीमध्ये झोपी गेली आणि मी गाडीमध्ये बसून राहिली. मग त्यांचं काम वगैरे त्यांनी पटकन आटोपलं आणि तिथून आम्ही पुढे आयुषच्या मावशीकडे निघालो. तर मावशीच्या घराच्या जवळच होतं काम, त्यामुळं म्हटलं की 1 दिवस तिच्याकडे राहून येऊ. मग संध्याकाळी पोहोचलो आम्ही. 4-4:30 वाजले होते. मग घरी गेलो, थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या. मग छान असं संध्याकाळच्या वेळेला तयार झालो, म्हणजे फ्रेश वगैरे झालो आणि बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघालो मुलांना घेऊन. मग मुले बघा कशी पळत आहेत इथे. बाहेर फिरायचं म्हणलं की मुलांना फार आवडतं. तर इथे बघा मुली कसे पळत आहेत. मग त्या जवळच जायचं होतं आम्हाला. तर पोरांना गाडीवरती पाठवून दिलं आणि आम्ही दोघीजणी चालत गेलो. मग छान असं तिथे पाणीपुरी भेळ वगैरे खाल्ली आणि मग नंतर घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर तिच्या सोसायटीमध्ये गार्डन आहे. सोसायटीच्या गार्डनमध्ये पोरांना थोडा वेळ खेळू दिलं, अर्धा 1 तास. तोपर्यंत आयुषचे पप्पा आणि तिचे मिस्टर हे दोघंजणांनी जाऊन पार्सल घेऊन आले होते जेवणाचं. कारण स्वयंपाक बनवण्यासाठी दोघीलाही एनर्जी नव्हती, त्यामुळं म्हटलं की बाहेरूनच मागूया. आणि मग ते दोघंजणं पार्सल आणत आहेत तोपर्यंत आम्ही इथं मुलांना घेऊन खेळत होतो. खेळवलं त्यांना थोडा वेळ. मग घरी आलो. घरी आल्यानंतर छान असं सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि मग आम्ही खूप थकलो होतो. मग झोपी गेलो. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते. दुसऱ्या दिवशी पोरींना घरी झोपी घालून त्यांच्याजवळ त्यांच्या पप्पांना ठेवून आम्ही दोघीजणी निघालो शॉपिंगसाठी. आणि मी ज्या गावात राहते तिथे ना झुडिओ आहे, ना डीमार्ट आहे, ना कोणतं मॉल आहे. तर मला इथे झुडिओ दिसला आणि त्यामुळे मी पटकन चान्स मारून घेतला. मला खूप दिवस झालं रेग्युलरसाठी टी-शर्ट घ्यायचे होते, तर ते काय मला घेणं होत नव्हतं. म्हणून मग झुडिओ होता, तर मग दोघीजणी आम्ही शॉपिंगसाठी आलो आणि पोरी घरी होत्या, त्यामुळे आम्हाला जास्त काही शॉपिंग करताच आली नाही. थोड्या वेळाने लगेच घरून कॉल आला की पोरी उठल्यात आणि तुम्ही दोघीजणी लवकर घरी या. तर पटापट जेवढं जमलं तेवढं मी माझ्यासाठी एक 3-4 टी-शर्ट घेतले आणि आयुषच्या पप्पासाठी 2-3 टी-शर्ट घेतले. बाकी अजून मला पाहायचं होतं, पण तेवढा वेळही नव्हता आणि लगेच आम्हाला इकडे घरी येण्यासाठी निघायचं होतं आणि बिट्टूही उठली होती. तर झुडिओमध्ये आता सध्या सेल पण चालू आहे आणि एवढे छान टी-शर्ट 200 रुपयाला, खूप छान आहे क्वालिटी, म्हणजे रेग्युलर वापरण्यासाठी. तर मी असे 4 टी-शर्ट घेतले आहेत. तर मी काय काय शॉपिंग केली ते दाखवतेच तुम्हाला माझ्या मिनी व्लॉगमध्ये. मग तिथून आम्ही घरी आलो आणि घरी येऊन परत आमच्या घरी येण्यासाठी निघालो. तर असा माझा छोटासा 1 डे ट्रिप होती. मावशीकडे गेलो होतो आयुषच्या. तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.